मी श्वेता अंकले केएमएम मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडले आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। बेळगाव जिल्ह्यातील सुंडी धबधब्याचा थरार, 50 फुटांवरून कोसळणारे फेसाळते सौंदर्य, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र। बेळगावातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेसमोरील रस्ता बनतोय जीवघेणा, रस्त्यावर जीवन मरणाशी कसरत करताहेत वाहनधारक, रस्त्यावरील खड्डे बुजवून कारवाई करण्याची केली मागणी। गोवा मार्गावरील कुसमळीजवळील ब्रिज बनला धोकादायक, या मार्गावरून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याची मागणी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना मागणीचे निवेदन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र आणि गोव्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत। बेळगावपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणारा सुंडी धबधबा सर्वांनाच खुणावतोय। चला पाहूयात। पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र आणि गोव्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत। पावसाचे पाणी दुधासारखे वाहताना पाहून एक प्रकारचा थरार येतो। धबधब्याखाली उभे राहण्याचा थरार अनुभवायचा असेल तर बेळगावपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला सुंडी धबधबा हा 50 फुटांचा धबधबा आहे। हिंडलगा मार्गाने गेल्यास आपण महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करू। रेती धबधबा महाराष्ट्राचा आहे। शिनोळी गावातून उजवीकडे वळून पुढे जा। महिपालगड हे गाव उंचावर पाहायला मिळते। येथून सुमारे 4 किलोमीटर खाली गेल्यावर आपण साकू जंगल परिसरामध्ये प्रवेश करतो, पण इथे वाहतूक व्यवस्था नाही। बेळगाव ते महिपालगड अशी वाहतूक व्यवस्था आहे, पण नियमित नसल्याने पर्यटकांना स्वतःची वाहन घेऊन जाणे सोयीस्कर होईल। वाहन मुख्य रस्त्यावर सोडा आणि सुमारे 400 मीटर पायी चालत जा। दगड मातीचा कच्चा रस्ता असल्याने घसरून पडण्याचाही धोका असतो। आजूबाजूला भात शेती आहे, त्याचा वास घेईपर्यंत चालण्याचा थकवा दूर करतो। जर तुम्ही हळू चालत असाल तर तुम्हाला घाईघाईने पाण्याचा आवाज ऐकू येईल। जर तुम्ही सुमारे 50 फूट खोल खड्डा खाली गेलात तर तुम्हाला एक धबधबा दिसेल। सुंडी फॉल्स खाजगी मालकीचे आहे आणि तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती 20 रुपये आहे। पर्यटकांना गुंडांचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही चोख करण्यात आली आहे। येथे येणारे पर्यटक आनंदाच्या लाटेत तरंगतील हे नक्कीच। ಒಂದು ದಿವಸ ಮಿನಿ ಟ್ರಿಪ್ ಇಲ್ಲೇ ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಮತ್ತು ನೇಚರ್ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತ್ರಿ। ಇಲ್ಲೇ ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ 20 ರೂಪಾಯಿ ಟಿಕೆಟ್ ಇವು ಮಾಡಿದ್ರಿ। ಪೆಲ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಇತ್ತು, ಮತ್ತು ಇವತ್ತು ಟಿಕೆಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಮತ್ತು ಸ್ಟಾಲ್ ಇಲ್ಲೇ ಹಚ್ಚಿದ್ರಿ। ಸ್ವೀಟ್ ಕಾರ್ನ್, ಬಜ್ಜಿ, ಮಂಚೂರಿಯನ್ ಎಲ್ಲ ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತಾವೆ। ಪೆಲ್ಲ ಏನೂ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ। ಫಾಲ್ಸ್ ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಮ್ಯಾಲಿಂದ ನೀರು ತೆಳಗೆ ಬೀಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಇಲ್ಲೇ। ಒಂದು ದಿವಸ ಮಿನಿ ಟ್ರಿಪ್ ಇಲ್ಲೇ ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಮತ್ತು ಬೆಳಗಾವದಿಂದ ಸನಿಗ ಇದ್ದಿದ್ರಿ ಇಲ್ಲಿ। ಜೋಗಾಕ್ ಹೋಗಿ ಇಲ್ಲೇ ಬರ್ಬೇಕು। महिपालगड हे गाव पश्चिम घाटात वसलेलं असून ते डोंगरांनी वेढलेले आहे। मार्गावर हिरवेगार वातावरण, जंगल परिसर पर्यटकांना नवं चैतन्य देतो। वैजनाथ मंदिर देखील वाटेतच आहे, त्याचेही दर्शन तुम्ही घेऊ शकता। इथे अनेक लोक भेट देतात। महिपालगड गावातही एका किल्ल्याचे अवशेष आहेत। सकाळी आणि पावसाच्या वेळी धुके पडते। हे पाहणाऱ्या पर्यटकांनी सांगितले की आपल्या बेळगावातील हा धबधबा कोणत्याही मडिकेरीपेक्षाही कमी नाही। ಇದು ಸುಂಡಿ ಫಾಲ್ಸ್ ಬೆಳಗಾವಿನಿಂದ ನಿಯರೆಸ್ಟ್ ಐತಿ, ಭಾಳ ದೂರ ಇಲ್ಲ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬರಾಕ ಬೆಸ್ಟ್ ಐತಿ। ಸೊ ಏನೋ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ರೆ ಬಂದ್ರೆ ಬೆಸ್ಟ್ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಕೈತಿ। ನಿಯರೆಸ್ಟ್ ಐತಿ, ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಐತಿ। ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ। ಇಷ್ಟು ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋಕೆ ನಿಯರೆಸ್ಟ್ ಬೆಳಗಾವಿನಿಂದ ಯಾವುದೂ ಫಾಲ್ಸ್ ಇಲ್ಲ। ಸೊ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಸರ್, ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸರ್ಕಲ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡತ್ತೀವಿ, ಮಸ್ತ್ ಕುಣಿದು ಮಜಾ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ನೀರು ಮ್ಯಾಗಿಂದ ಎಷ್ಟು ಡೀಪ್ ನೀರು ಬರತ್ತಿದೆ ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಮಜಾ ಮಾಡಿದ್ವಿ, ಮಜಾ ಬಂತು, ಎಂಜಾಯ್ ಆಗಿದ್ದೀವಿ। ದಿನ ಡೇ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಮಸ್ತ್ ಇದೆ। ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬಂದ್ರಂತೂ ಪೂರ ಸೂಪರ್ ಇದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಏನಿದೆ ಪೈರಿಗಿರಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದಾರ, ಸೇಫ್ಟಿ ಐತಿ, ಏನೂ ಡೇಂಜರ್ ಅನ್ಸಿಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ। ಫಾಲ್ಸ್ ಅಂತೂ ಏನೂ
ಡೇಂಜರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದೊಂದು ಫಾಲ್ಸ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ ಆತಿದೆ ಎಲ್ಲ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಅದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಫಾಲ್ಸ್ ನೋಡಕ್ ಬರಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ತುಂಬಾ ಜನ ಇದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಇವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಪಬ್ಲಿಕ್ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ, ರಾತ್ರಿ ಆಗಿದೆ ಸಂಜೆ ಆಗಿದೆ ಅಂತ. ಸೊ ಇವಾಗಿನವರೆಗೂ ಪಬ್ಲಿಕ್ ಇತ್ತು. ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬಂದೇವ್ರಿ. ಇದು 30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆಕೈತ್ರಿ ನಮಗೆ ಬರಾಕ. ಫುಲ್ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಬಂದೇವ್ರಿ. ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆವು ಬರೋದು ಬಂದ್ರಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಆರಾಮ್ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಆತ್ರಿ. ನೀರು ಮಸ್ತ್ ಬೀಳತೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಆರಾಮ್ ಫುಲ್ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಫೋಟೋ ಗೀಟೋ ತೆಗೆಸ್ಕೊಂಡ್ರಿ. ನಾವು ಫುಲ್ ಮಜಾ ಬಂತ್ರಿ. ಮತ್ತು ಕಾಲೇಜ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ. ಈಗ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಫುಲ್ ಆತ್ರಿ. ಮತ್ತು ಆರಾಮ್ ಫ್ಯಾಮ್ಲಿನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಆರಾಮ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಅದಾವ್ರಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಿಮೆಂಟ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ. ಮಣ್ಣು ಅದು ಏನಿಲ್ಲ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेसमोरील रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. बेळगाव शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेसमोरील रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली असून वाहनधारक व नागरिकांसाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. रस्त्यालगत शाळा असूनही पावसात मुलांना चालणंही अवघड झालं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले असून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा संताप मनपा विरोधात व्यक्त केला जात आहे. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಂತ ನಾವು ಕಲ್ತೀವಿ. ಫಸ್ಟ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಆಗೈತಿ. ಕಡೆ ನೋಡಿ ಹೊರಗಡೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿ 2 ತಿಂಗಳು ಆಗಿ ದಾಮೋದರ ಹಂಗೆ ನೋಡ್ತಾ ಇವಾಗ ಬಂದು ಅಂತ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಮಾವೇಶ ಬಡಬಡ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ಕೆಲಸ. ಏನು ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಪಬ್ಲಿಕ್ ನಡೆಯೋಕೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗೈತಿ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಇದನ್ನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರಾಗಲಿ ಯಾರಾದರೂ ಬಂದು ಇದನ್ನು ಮುಗಿಸಿ ಬಡಬಡ ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಅಡ್ಡಾಡಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ನಾವು ವೆಹಿಕಲ್ ಹೋಗಾರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಜಾಸ್ತಿ ಬೀಳುವಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ಇರೋದು. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಇದನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತವರು ತಮ್ಮ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡ ಈಗ ವಿನಾಯಕ. आता जिल्हा प्रशासनाने जागे होऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही महानगरपालिका व अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी होत आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. जांबोटी चोरला गोवा रस्त्यावरील कुसमळीजवळील ब्रिज धोकादायक बनला असून या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. जांबोटी चोरला गोवा रस्त्यावरील कुसमळी जवळील ब्रिज धोकादायक बनला असून या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. जांबोटी जवळील कुसमळी येथे मलप्रभा नदीच्या पात्रावर जुने ब्रिज आहे. हे ब्रिज कधी कोसळेल याची शाश्वती नाही. असे असताना देखील या ब्रिजवरून अनेक अवजड वाहने रहदारी करतायत. अशामुळे कधीही धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने या मार्गावरून जाणारी अवजड वाहने थांबवावीत, अन्यथा आपण रास्ता रोको करू असा इशारा देण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या रस्त्याची सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल जांबोटी भागातील नागरिक संजय पाटील व किरण गावडे यांनी अधिक माहिती दिली. गेल्या 4 दिवसापूर्वी कारवार DCने एक ऑर्डर काढली की अनमोड रस्ता हेवी व्हेकल्स गाड्यांना बंद केलेला आहे म्हणून. त्यामुळं जांबोटी चोरला कणकुंबी या रोडवरती मल्टी एक्सेल गाड्या ज्या यायला लागल्या आहेत त्यामुळं रस्ता पूर्ण उखडला जातो आहे. आणि आणखीन एक 4 दिवसात हा रस्तासुद्धा तिथं शिल्लक राहणार नाही. गेल्या 2-3 वर्षापूर्वी DCने एक ऑर्डर काढली होती कुसमळी ब्रिज हा धोकादायक आहे, त्याच्यावरून मल्टी एक्सेल गाड्या बंद करा. पण तरीही दिवस रात्र या रोडवरून गाड्या जातात, त्या बंद व्हाव्या म्हणून आज आम्ही DCना एक निवेदन दिलेलं आहे. तर येत्या 4 दिवसात त्या गाड्या जर बंद नाही झाल्या तर त्या भागातले लोक मोठं आंदोलन उभा करतील आणि रस्ता बंद करतील असं मी प्रशासनाला आवाहन करते. धन्यवाद. बेळगाव अनमोड कारवारकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांसाठी बंदीचा आदेश दिला आहे. यामुळे जांबोटी चोरला गोवा मार्गावर अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने या कुसमळीच्या ब्रिजची क्षमता ढासळली आहे. यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे ब्रिज जर कोसळले तर या भागातील 50 गावांशी संपर्क तुटणार आहे. यासाठी यावर तातडीने उपाय करावा अशी मागणी जांबोटी भागातील नागरिकांनी केली आहे. हे निवेदन देतेवेळी SR कुडतूर, लक्ष्मण केकेसह जांबोटीचे प्रमुख उपस्थित होते. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सर्व सुगृहिणींच्या स्वयंपाकातील हक्काचं स्थान असणारा म्हणजे टोमॅटो. पण आता टोमॅटोने 100 पार केली आहे. यामुळे बेळगावच्या बाजारपेठेत टोमॅटोचे भाव ऐकून सामान्य ग्राहक मात्र हैराण झाले. वर्षभर शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असून टोमॅटोने आता शतक गाठले आहे. बेळगावच्या बाजारपेठेत टोमॅटोचे भाव ऐकून सामान्य ग्राहक हैराण झालेत. टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहक नाराज झाले. टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी तर सुखावला, तर भाव वाढल्याने टोमॅटोला पर्याय असलेल्या चिंच खरेदीकडे लोक आता वळले आहेत. टोमॅटोची आयात बहुतांशी महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात होते. मात्र महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे टोमॅटोची आयात बंद झाली आहे. पाऊस कमी होईपर्यंत टोमॅटोचे भाव पुन्हा 200 रुपयांच्या आसपास जाण्याचीही शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात पिकवलेला टोमॅटो शेजारील गोवा, केरळ आणि हैदराबादला निर्यात केला जातो. जिल्ह्यात पिकवलेला टोमॅटो इतर राज्यात निर्यात केला जातो आणि महाराष्ट्रातून जिल्ह्यात टोमॅटोच्या आयातीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली. तरीही बेळगाव APMCमध्ये चांगल्या प्रतीचा टोमॅटो 80 ते 90 रुपये दराने विकला जात आहे आणि किरकोळ बाजारातही कमी दर्जाचे टोमॅटो 70 ते 80 रुपयांना विकले जात आहेत. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೀರಾಗೈತ್ರಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಮಾಲ ಬರೋದೆಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಇದನ್ನಾಗೈತ್ರಿ. ಎಲ್ಲ ಅಲ್ಲೇ 100-120 ರೂಪಾಯಿ ರೇಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಾಲ್ ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಲೋಕಲ್ ಮಾಲೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಹೊರಗೆ ಕೋಕನ ಗೋವಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮಾಲ ಇಲ್ಲೇ ಇದನ್ನಾಗುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ದಿನ ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಹಾಕೋದ್ರಿ? ಇನ್ನೇ ಡೌಟ್ಫುಲ್ ಐತ್ರಿ. ಇನ್ನೂ 200 ರೂಪಾಯಿ ತಗ ಹೋಗೋ ಪೊಸಿಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಆಗೋ ಪೊಸಿಷನ್ ಇದೆ.
ಸೊ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆದರೂ ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ. ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಏನು ಇದನ್ನೇ ಇಲ್ಲರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ತಿನ್ನಬೇಕು, ಹೊಟ್ಟಿಗೆ ಬೇಕಂದ್ರೆ ತಿನ್ನಬೇಕಲ್ಲ. ಬಡವರು ಆಗಲಿ ಶ್ರೀಮಂತರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ತಿನ್ನತ್ತಾರೆ. 100 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಇನ್ನು 2-3 ದಿವಸ ರೇಟ್ ಮತ್ತು ಜಂಪ್ ಆಗೋದು ಇದನ್ನು ಮಾಡೋರು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನ್ರಿ? ಇಬ್ರಾಹಿಂ. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेने बेळगाव शहरात अनेक बस शेल्टर्स निर्माण केले, पण देखभाली अभावी त्याची दुरावस्था झाली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी व महानगरपालिकेने बेळगाव शहरामध्ये अनेक बस शेल्टर निर्माण केली आहेत. मात्र अनेक बस शेल्टर खराब झाल्याने प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहेत. बेळगाव शहरातील जवळपास 7 ते 8 बस शेल्टरची दुरावस्था झाली आहे. बेळगाव कोर्ट कंपाऊंड व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच असलेल्या बस शेल्टरची दुरावस्था आपण पाहू शकता. या ठिकाणी पत्रा कधीही खाली कोसळू शकतो. अशा अनेक ठिकाणी बस शेल्टरची अशीच अवस्था झाली आहे. कित्तूरच्या नमा सर्कल जवळील जिल्हा रुग्णालय मार्गावरील ही बस शेल्टरचीही अशीच दुरावस्था झाली आहे. एवढेच नसून धर्मवीर संभाजी चौकातील टिळकवाडी भागामध्ये मजगाव बस स्टॉप, येळ्ळूर, वडगाव रस्त्यावरही अशीच परिस्थिती दिसून येते. समाजसेवक संतोष दरेकर यांनी याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देऊन या बस शेल्टरची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. हेलो, गुड मॉर्निंग. मैं संतोष हूँ, फेसबुक फ्रेंड सर्कल टीम से और एक सोशल वर्कर हूँ. बेलगाम में मैंने कल देखा कि बहुत सारे बच्चे जो बस स्टॉप पे रुकते हैं वो बस स्टॉप सही नहीं है, क्योंकि उनके रूफ टॉप्स गिरने को आया है. अगर किसी बच्चे पे वो गिरते हैं तो उसको कुछ भी इंसिडेंट हो सकता है, या तो उसको बहुत दुखापत बोलते हैं वो हो सकता है. तो मैं गवर्नमेंट से ये निवेदन आज देने को आया था कि 7 डेज़ के अंदर जल्द से जल्द ये जो बस स्टॉप्स है उसको या तो रिपेयर कीजिए, या तो अगर वो ख़राब पोजीशन में है तो उसको डेमोलिश कर दीजिए, क्योंकि बच्चों के लाइफ का सवाल है. और थोड़े ही दिन पहले आरपीडी क्रॉस के ऊपर एक बस स्टॉप का छत गिर गया था. इंसिडेंटली वहाँ कुछ बहुत बड़ा हानि नहीं हुआ है. अभी यहाँ चन्नम्मा सर्कल के पास जो वीरानी चन्नम्मा सर्कल है, यहाँ से आप अंबेडकर गार्डन के रोड की तरफ जाते हैं, वहाँ पे बस स्टॉप का पूरा छत निकला हुआ है. डीसी ऑफिसर के बिल्डिंग के ऑपोजिट एक बस स्टॉप है, उसका भी छत गिरने को आया है. फिर संभाजी महाराज चौक जो है बोगारेविस के पास, उधर के भी छत बेकार है. और भवानी नगर, मजगांव क्रॉस, मजगांव और वडगांव में वडगांव के रोड को जिधर बस स्टॉप है उधर एक तो जगह पे छत नहीं है और एक सीटिंग अरेंजमेंट भी नहीं है. और टिलकवाड़ी फर्स्ट गेट के पास वहाँ पे बस स्टॉप नहीं है. बच्चे जब कॉलेज से घर जाते रहते हैं और स्कूल के बच्चे जाते रहते हैं, वहाँ पे जब रुकते हैं हम लोग देखते हैं ना कि उधर के ट्रीज़ बहुत ओल्ड हो चुके हैं और एक प्रोटेक्शन बोल के नहीं है. वो लकड़ी जो सूखा हुआ रहता है वो गिरते रहता है बारिश की वजह से. अगर कई बुजुर्ग आदमी पे या बच्चों पे गिर गया तो बहुत बड़ा इंसिडेंट हो सकता है. तो इसलिए मैंने खुद का एक इनिशिएटिव लिया, क्योंकि बेलगाम के बहुत सारे लोग हैं जो बोलते हैं कि इधर प्रॉब्लम है और उसको सॉल्व करना चाहिए, पर कोई आगे आके एक डीसी ऑफिस को रहने दो, गवर्नमेंट ऑफिशियल्स को रहने दो, एक लेटर नहीं देता. पर मन में रहता है कि ना ये प्रॉब्लम्स है, पर उसको बताना तो चाहिए ना गवर्नमेंट को. तो इसलिए मैंने आज खुद अपना ही पैसा डाल के पूरा इधर डीसी ऑफिस के पास टाइप करके लेके इधर आके मैंने उसको सबमिट किया है. मेरा एक दिन का पूरा टाइम इसीलिए आज डाला हूँ. थैंक यू. बेळगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते, पण बस शेल्टरची दुरावस्था पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटू लागलंय. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील बस शेल्टर्स दुरुस्त करावीत अशी मागणी होत आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तसतशी प्रत्येक वारकऱ्याला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच पंढरपूरला जाण्याची लगबग वारकऱ्यांमध्ये दिसून येते. आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तशी प्रत्येक वारकऱ्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाची ओढ खुणावत असते. त्यामुळे महिनाभर अगोदरपासूनच पंढरपूरला जाण्याची लगबग वारकऱ्यात दिसून येते. बेळगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या राजहंसगड गावातील वारकरी व भाविकसुद्धा बुधवारी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त दिनांक 15 जुलै रोजी राजहंसगड गावातून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मार्गस्थ झाले. तत्पूर्वी गावामध्ये पंढरपूर या ठिकाणी जाण्याअगोदर दिंडी काढण्याची परंपरा कायम असते. त्यामुळे यावर्षी दिंडी सोहळा साजरा करण्यासाठी रविवार रात्रीपासूनच सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती.
पण वरुणराजाच्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दिंडी सोहळ्यात व्यत्यय येईल की काय अशी चिंता वारकऱ्यात व भाविकात निर्माण झाली होती. पण वरुणराजाच्या कृपेने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत वरुणराजाने दिंडी सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणल्याने राजहंसगड वारकऱ्यांचा दिंडी सोहळा जवळपास 4 तासांहून अधिक काळ गावभर फिरून अगदी भक्तिमय वातावरणात अगदी दिमाखात पार पडला. त्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता सर्व वारकरी व भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. या दिंडी सोहळ्यासाठी माजी तालुका पंचायत सदस्य श्री सिद्धाप्पा छत्रे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विद्यमान सदस्य दत्ता पवार, शंकर हलगेकर, शेखर हिरेमठ, कल्लापा बस्तवाडकर, भावकांना कणबरकर, पिंटू कुंडेकर, महादेव थोरात, विठ्ठल हावळसह इतरांनी कठोर परिश्रम घेतले. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जगदीश शेट्टर यांना मते मिळाल्यामुळे ते निवडून आले आहेत, असे माजी आमदार रमेश कुडजी म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जगदीश शेट्टर यांना मते मिळाल्यामुळे ते निवडून आले आहेत, असे माजी आमदार रमेश कुडजी म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मराठी भाषिक व काही संपादक यांच्या खेळीमुळेच बेळगाव मतक्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार अपयशी ठरले आहेत, असे म्हणत ते पुढे म्हणाले की ज्यावेळी जगदीश शेट्टर हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सदनामध्ये त्यावेळेचे आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील मराठीमधून बोलत होते. त्यावेळी तुम्ही मराठी बोलत असाल तर महाराष्ट्रामध्ये जाऊन बोला, असे ठणकावून सांगणाऱ्या शेट्टरना
मराठी भाषिकांनी मते दिली आणि निवडून आणले. ही कोणती नैतिकता असा सवालही माजी आमदार रमेश कुर्ची यांनी केलाय. काय सांगू शकता की बीजेपी आणि काँग्रेसमध्ये जे आता चाललंय राजकारण की तुम्हाला काय आता चाललेलं योग्य आहे का? बीजेपी आणि काँग्रेसमध्ये जे चाललंय आता बीजेपी बद्दल बीजेपीचा सीट इकडं बीजेपी आली तिकडे काँग्रेस आल्या याबद्दल तुम्ही जे विचार मांडता त्याच्याबद्दल तुमचं काय? ह्याबद्दल काँग्रेस बीजेपी आलं तिकडे काँग्रेस आलं. आता ते सांगालो आहे की लोक म्हणायला लागलेत की हे काय कॉम्प्रोमाइज आहे का? कारण बी जे पीवाले लोकांनी कधी काही कॅनव्हास केले नाही आणि असं कधी इलेक्शनच्या दिवशी तरी कुठला आमदार नव्हता, कुठल्या पदाधिकारी नव्हता, कोण नव्हतं, इवन शटर पण नव्हते. तरीसुद्धा काही ह्याच्या ठिकाणी RSS लोकसुद्धा दिसले नाहीत मला. युजली बी जे पीच्या ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या दिवशी RSS लोकच टेबल घालतात, पण तेही दिसले नाही मला. हे लक्षात ठेवणे. पण सुरुवातीला शटल गो बॅक म्हटलेलं सीट जवळजवळ 2.5 लाखांना लीडने येते. याचं कारण नेमकं काय? नेमकं कारण म्हणजे तुम्हीच लोक, मराठी भाषिक लोक, मराठीजनी लोक तुम्ही पूर्ण मदत केल्यामुळंच हे झालेलं आहे. एकच कारण नव्हे. मराठी अहो मला विचारतो महादेव पाटील महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक सच्चा कार्यकर्ता, त्याला 7,000 पडतात, काय अर्थ आहे हो? का कोण गाठले हो यांना मतं? हां सांगा. म्हणजे हे मतं काय मग लक्ष्मी हेब्बाळकरला पडले? मग काय धरायचं? बघा माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं काय मोठं खेळ झालेलं आहे, मोठं खेळ झालेलं आहे. आणि त्या खेळाप्रमाणे हे जे जिथे जिथे मिटिंग झालेत आणि ज्या संपादक होते हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी विचारतो, ज्या जगदीश शेट्टरनी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी विधानसभेमध्ये बोलताना तुम्ही मराठी बोलणार असेल तर तुम्ही महाराष्ट्रात जाऊ म्हणणारा अशा लोकांना मराठी लोक आज तुम्ही मतदान करता, हे दुर्दैव नाही काय तुमचं? तुम्हाला काय वाटतं की कारण त्यांनी फक्त बीजेपीलाच घालायचं आहे, नेमकं कारण काय वाटतं? मग मी तेच विचारलो आहे की ज्या बाकी सोडा नैतिकता, ज्या एक मराठी भाषासाठी मराठी संस्कृतीसाठी बांधणारे तुम्ही, आज समितीचा लढा कशावरती आहे? हा मराठीचं अस्तित्व इथं टिकवण्यासाठी नव्हे. मग काय केलं आहे? कशाला कुणाला दिलं? ज्यांनी आज तुम्हालाच हे बोलल्यानंतर त्यालाच मतदान करता. त्याच्या आणि एक सांगतो तुम्हाला, 2013मध्ये एक ॲक्ट पास झालेलं होतं UPA गव्हर्मेंट असताना. त्या ॲक्टमध्ये काय होतं, ज्या शेतकऱ्यांनी ज्या जागा जाते 80% लोक शेतकऱ्यांनी जर संमती दिलं तरच जागा घ्यायचं आणि दिलेस 80% लोकांनी तर सर्व लोकांना 100% आजच्या मार्केट रेटप्रमाणे त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायचं. हे UP गव्हर्मेंटचं ठराव होतं. काय केलं तुम्ही? हे बघा आज रिंग रोडसाठी तिथं जागा घ्यायला, तिकडं जायला, तिकडं व्हायला, सगळं ऐकायला आहे. मग हे गोष्टी गेल्या खासदारांना 20 वर्ष होते त्यांना विचारलेलं झालं नाही. मराठी लोकांना त्यांनाच निवडून देत होता की हो तुम्ही. आज शट्टरला निवडून दिला, मग त्यालाच तुम्ही आज परत त्यांना विचारायला होत नाही का जागा घ्यायला? परत येऊन तुम्ही धरणा धरलं तर कोर्टात गेलं तर होतंय सगळं काही. सांगा. नेमकं कारण की मराठी भाषिकांच्या वोटवरतीच नॉट ओनली मराठी भाषिक आणि स्वतः लक्ष्मी हेब्बाळकरांच्या मराठी भाषिकच झाला असं म्हणायचं तुम्हाला? हो 3 लाख जवळजवळ मतं आहेत. त्याच्यामध्ये 70% पकडलं तर 2,10,000 7,000 महादेव पाटीलला काढल्यानंतर बाकी कुणाला गेले? मग
मग तुमच्यामुळंच पडलं म्हणायचं पाळी येते की नाही? मला वाटतं काँग्रेसमध्ये ह्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं काही नाही म्हणणं. हे सुधारणा होऊ शकत नाही. हे त्यांचं डिक्टेटरशिप त्यांनी चालवणार, सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी चालवणार, राज्यामध्ये ह्यांनी चालवणार. आमचं काय चालणार इथं? आम्ही कशाला? आम्हाला काही सुखदुःख नाही आहे साहेब. पण मला बेळगाव सिटी, मला काही कुठल्याही इलेक्शन नाही. बेळगाव सिटी किंवा दक्षिण भाग हे कुणाच्या तरी हातात देऊन जाऊ नका. काबीज करायला बघायला लागले. काय हो, काय करायला? एक ठिकाणी त्यांनीच तुम्हाला बसवतात, श्रीराम सेनेला बसवतात, एक समितीला बसवतात, शुभम शेळकेला बसवतात, त्यांना ह्यांना बसवतात. काय राहिलं तुमचं? मग तुम्ही म्हणजे त्यांच्या कठपुतली काय तुमचं तुम्हीच स्वतः सगळं डिसिजन घेणार? हे मराठी भाषिक, मराठी समाजाने विचार करायला पाहिजे. मराठी भाषिकांनी कुणाच्या बाजूने केलं मतदान असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. लोंढा येथे शेतकऱ्यावरती अचानकपणे अस्वलाने झडप घातल्याने तो शेतकरी गंभीर जखमी झालाय. लोंढा येथे शेतकऱ्यावरती अचानकपणे अस्वलाने झडप घातल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. लोंढा रहिवासी प्रभू हा पहाटे सकाळी आपल्या शेताकडे गेला असता अचानकपणे अस्वलाने मागून झडप घातली. यावेळी हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी म्हणून प्रभूने अस्वलावर दगड मारल्याने अस्वल घाबरून निघून गेले. यांच्या या धाडसाने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. प्रभू यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी KMM मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली. मी रोज सकाळी वॉकला जातोय 6:30ला. मग शेतापर्यंत जाऊन वापस येतो. मग असं जातेवेळी मागच्या बाजून उडी मारला त्यांना अंगावर मग 3-4 वेळा अटॅक केला. आणि मी मग दगड भेटला मला, दगडाने त्याच्या तोंडावर मारलो भरपूर. तेव्हा सोडून पळाले. 3 होते ते 3 होते. 6:30 सकाळी 6:30. हां आणि नाही मला थोडंसं कोण नव्हतं तिकडं. आणि शेती आहे आमची तिकडं. शेतीला म्हणजे वॉकिंग करून जातो मी, रोजचा जातो आहे. 6:30-6:15 जातो आहे वॉक करायला. ते रस्त्यावर मागच्या बाजून उडी मारला अंगावर आणि दोघांची मग कुस्तीत लागली आमची दोघांनी. मग सगळं फाडून ठेवलं की बरं. हां प्रभू विष्णू डिगेकर. पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेमध्ये प्रभू बचावले असून 1 नसून 3 अस्वल असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. या घटनेमुळे लोंढा परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बेळगाव जिल्ह्यातील सुंडी धबधब्याचा थरार, 50 फुटांवरून कोसळणारे फेसाळते सौंदर्य, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र. बेळगावातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेसमोरील रस्ता बनतोय जीवघेणा. रस्त्यावर जीवन मरणाशी कसरत करताहेत वाहनधारक. रस्त्यावरील खड्डे बुजवून कारवाई करण्याची केली मागणी. गोवा मार्गावरील कुसमळीजवळील ब्रिज बनला धोकादायक. या मार्गावरून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याची मागणी. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना मागणीचे निवेदन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.